आपण हवा शुद्ध करण्यासाठी झाडं लावू शकतो, पाणी शुद्ध करण्यासाठी आपण प्युरिफायर्स आणि हे सगळं वापरू शकतो, पण अन्न जे सगळ्यात मोठं प्रमाण आपण शरीरामध्ये घेतो तर ते आपण काळजीपूर्वकच चूज केलं पाहिजे। हम सिर्फ एनवायरनमेंट को प्लास्टिक फ्री करने से एनवायरनमेंट हेल्दी होने नहीं वाला है। हमें शुरुआत सॉइल से, पानी से, हवा से सबको क्लीन करके हम एनवायरनमेंट को क्लीन कर पाएंगे। दर महिन्याला एक 25 ते 30 प्लास्टिकच्या पिशव्या आपण कचऱ्यामध्ये फेकून देतो। बाजारातल्या इतर रासायनिक धान्यापेक्षा थोडं महाग असतं, पण आपण जेव्हा सारासार आपल्या हेल्थचा विचार करतो आणि त्याच्यामध्ये नंतर हॉस्पिटलायझेशनमुळे होणारा जो खर्च आहे त्या मानाने हे फारच कमी आहे। नमस्कार, स्मार्ट सोलापूरकर या डिजिटल मीडियामध्ये मी सरस्वती कोकणे आपलं मनापासून स्वागत करते आहे। मी सध्या आले आहे सोलापुरातलं पहिलं प्लॅस्टिक विरहित धान्याच्या शॉपमध्ये। माझ्यासमोर आहेत मधुरा बुर्टे मॅडम। नमस्ते। त्या सध्या भूलतज्ञ म्हणून कार्यरत आहेत। या शॉपची संकल्पना कशी डोक्यात आली तुमच्या? आम्हाला सर्वात आधी अत्यंत चांगलं धान्य जे रसायनमुक्त असतं ते आम्ही आमच्या घरात आधी वापरून बघितलं। आपल्या मुलांच्या आरोग्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे चांगलं अन्न, तर हे मी आधी स्वतः घरात वापरून बघितल्यावर मला जाणवलं की हे जितकं पौष्टिक असतं तितकं चविष्टसुद्धा असतं। म्हणून आम्ही विचार केला की ही आम्हाला जे ज्ञान मिळालं आहे त्याचा आपण लोकांसाठी पण उपयोग करूया आणि आपण हे लोकांपर्यंत पण पोचवण्याचा प्रयत्न करूया। म्हणून आपण अगदी विश्वासू शेतकऱ्यांकडनं जे पूर्ण शून्य केमिकल वापरतात आणि पूर्ण नैसर्गिक पद्धतीने शेती करतात अशा शेतकऱ्यांकडनं आपण हे धान्य घेतो आणि इथे आपण तुमच्या अगदी घरात डोअर स्टेपला होम डिलिव्हर करतो आणि ते पण शून्य प्लास्टिक पॅकिंग वापरून। तुमच्यासोबत कोण कोण तुम्हाला मदत करतात या कामामध्ये? मी आणि माझी पार्टनर मीनल पटेल हे आम्ही दोघांनी ही कन्सेप्ट एकत्र आम्हाला आवडली आणि मग आम्ही ह्यामध्ये काम करायचं ठरवलं। खूप छान संकल्पना आहे आणि याची सुरुवात कधी केली सांगाल का? आता आपल्याला वर्ष पूर्ण होतं आहे, त्याच्यामुळे 1 वर्षापासून जवळजवळ 500पेक्षा जास्त सोलापूरकरांनी ह्याचा लाभ घेतलेला आहे। अगदी तांदळापासून, आंबेमोहोर तांदूळापासून ते डाळीपर्यंत, नंतर वेगवेगळ्या प्रकारचे मिलेट्स म्हणजे नाचणी, नाचणीचं पीठ, थालीपीठाची भाजणी, पूर्णपणे सेंद्रिय असलेला गूळ, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याकडे उपलब्ध आहेत। म्हणजे गूळ किंवा हळद ह्या गोष्टींमध्ये नंतर केमिकल ॲड होतच नाही, पण इवन पिकावर सुद्धा कोणतीही फवारणी केमिकलची केली जात नाही आणि हे अगदी खात्रीशीर आहे। मॅडम, तुम्ही डॉक्टर आहात आणि 99.99% आजार हे धान्यांमुळं, आहारामुळं होतात। एक डॉक्टर म्हणून याकडे कसं बघाल तुम्ही? तुम्ही खूप चांगला मुद्दा मांडलेला आहे, कारण का खरंच आजकालच्या या धकाधकीच्या आयुष्यामध्ये स्किनचे प्रॉब्लेम्स, स्किन ॲलर्जीज, केसांचं गळण्याचं प्रमाण, त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचा अस्थमा आणि इतर आजार, ग्लुटेन इंटॉलरन्स, नंतर गट इश्यूज, त्याबरोबरच वेगवेगळ्या प्रकारच्या कॅन्सर्सचं आणि गॅस्ट्रोइंटेस्टिनल ट्रॅक म्हणजे अन्ननलिकेच्या कॅन्सर्सचं प्रमाण खूप वाढत आहे आणि ह्याचा सगळ्यात महत्त्वाचा पॉझिटिव्ह फॅक्टर हा आपण अन्नधान्यामध्ये वापरत असलेले केमिकल्स असा आहे। पूर्वी जेव्हा हायब्रिड खूप उत्पन्न देणाऱ्या अशा पिकाच्या जाती जेव्हा इंट्रोड्यूस केल्या गेल्या तर त्यांची स्वतःची प्रतिकारशक्ती वीक होती आणि त्याच्यामुळे तिथे आल्या वेगवेगळी रसायनांचा वापर, त्याच्यामध्ये रासायनिक कीटकनाशकं, फर्टिलायझर्स, इन्सेक्टिसाइड्स, पेस्टिसाइड्स, विडीसाइड्स अशा 100पेक्षा अधिक केमिकल्सचा वापर या पिकांवर केला जातो, तसेच फळभाज्यांवर केला जातो। तर ह्या सगळ्याचा अंश आपल्या जमिनीमध्ये जातो, पाण्यात जातो आणि पिकामध्ये, धान्यामध्ये सुद्धा जातो। आता ह्या सगळ्या आजूबाजूच्या परिसरामध्ये आपण हवा शुद्ध करण्यासाठी झाडं लावू शकतो, पाणी शुद्ध करण्यासाठी आपण प्युरिफायर्स आणि हे सगळं वापरू शकतो, पण अन्न जे सगळ्यात मोठं प्रमाण आपण शरीरामध्ये घेतो तर ते आपण काळजीपूर्वकच चूज केलं पाहिजे आणि त्यासाठी रसायनमुक्त धान्य, विषमुक्त धान्य म्हणजेच नैसर्गिक पद्धतीने पिकवलेलं धान्य हा सर्वात उत्तम उपाय आहे। आता बघा, थोडंसं रसायनमुक्त धान्य किंवा नॅचरली पिकवलेलं धान्याचं उत्पन्न कमी येतं, त्याच्यामुळे त्याची किंमत थोडी जास्त असते,
पण माझं सगळ्यांना हे आवाहन आहे की आपण आपल्या ब्रँडेड शूजसाठी, ब्रँडेड कपड्यांसाठी खूप मोठ्या प्रमाणावर सहज पैसे देतो किंवा हॉटेलमध्ये जरी आपण गेलो तरी आपलं बिल अगदी सहजच वाढतं. तर आपण ह्यापेक्षा आपल्या आरोग्याची, आपल्या कुटुंबाच्या आरोग्याचा जर आपल्याला विचार करायचा असेल तर आपण सर्वात आधी आपण जे धान्य वापरतो आहे आपल्या किचनमध्ये ते बदललं पाहिजे. आणि त्यामध्ये सुद्धा अनपॉलिश्ड व्हरायटीज म्हणजे डाळी, तांदूळ हे सगळे जितके अनपॉलिश्ड तितके ते आरोग्यासाठी चांगले. कारण का पॉलिशिंगमुळे त्याच्यावरच्या कवचासोबत त्याची सगळी पोषक तत्त्वसुद्धा निघून जातात. त्याच्यामुळे अनपॉलिश्ड धान्य हे पोषणयुक्त असतं आणि त्याबरोबर अत्यंत चविष्ट असतं. एक प्रकारे चकाकी असते का पॉलिश धान्याला? येस, चकाकी असते. हे धान्य अगदी मोठे दिसतात, त्याचे दाणे सगळे एकसारखे असतात. त्याच्यामुळे जे सुंदर दिसतं ते शरीरासाठी चांगलं नाही. महिला त्यावरच भाळतात की किती छान आहे, स्वच्छ दिसतंय, घरी जाऊन नीट करायला नको, हे याला प्राधान्याने हे देतात. त्याच्यामुळे जे चमकतं ती प्रत्येक गोष्ट सोनं नाही. इथे हे अगदी अपोजिट आहे की जे अगदी डल दिसतं, ज्याचे रंग वेगळा आहे, प्रत्येक धान्याचा आकार वेगळा आहे आणि ते पॉलिश केलेलं नाही आहे. पूर्वी कसं असायचं, आजी आई आपली डाळी आणायची, धान्य आणायची, नीट करायची, मग तेव्हा यूज केलं जायचं. आता डायरेक्ट बाजारातून आणलं जातं आणि लगेच त्याचा वापर केला जातो. बरोबर, इन्स्टंटचा जमाना आहे. तर मग यावर उपाय काय मॅडम? हो, अगदी त्याच उपाय शोधण्याच्या मध्येच पृथ्वीचा जन्म झालेला आहे. पृथ्वी हे पूर्ण जबाबदारी घेतं की अगदी विश्वासू शेतकऱ्यांकडनं धान्य आम्ही घेतो, ते स्वच्छ करतो आणि ते तुम्हाला अगदी तुमच्या घराच्या जवळ डोअर स्टेपला होम डिलिव्हरी करून आणून पोचवतो. त्यामुळे तुम्ही अगदी डोळे झाकून निर्धास्तपणे ह्यावर विश्वास ठेवू शकता. आणि या धान्याची जेव्हा तुम्ही चव बघाल तेव्हा तुम्ही स्वतःच तुम्हाला या धान्यामधील आणि बाजारातील इतर धान्यामधील फरक तुम्हाला लक्षात येईल. त्रित्वी हे नाव कसं सुचलं, म्हणजे त्रित्वी म्हणजे काय एकंदरीत? पृथ्वी हे त्रि आणि पृथ्वी याचं एकत्र येऊन बनलेलं आहे. त्रि म्हणजे टू प्रोव्हाइड. सो अन्नधान्य देणारी ही पृथ्वीच असते. सो ती प्रोव्हाइड करणारी पृथ्वी हे आपल्या ह्याचं धान्य देणारी पृथ्वी हे आपलं नाव खूपच समर्पक आहे याला. आणि तुम्ही म्हणालात की तुमच्या मैत्रिणीसोबत हा व्यवसाय तुम्ही चालू केला आहे. त्यांची आणि तुमची भेट कशी झाली आणि या व्यवसायाकडे कसं वळलात तुम्ही दोघं? आता आपण ते तिच्याकडूनच जाणून घेऊया. मिनल मॅडम नमस्ते. नमस्ते. तुमच्या दोघांची भेट कशी झाली आणि ही संकल्पना कशी काय सुचली तुम्हाला? ओके, मैं बहुत टाइम से सोशल वर्क में तो जुड़ी हुई हूँ. मधुरा मैम का अप्रोच था कि हमें कुछ तो सोसाइटी के लिए भी करना है. एंड वी वे फर्स्ट हमारा प्रोग्राम था कि हमें रीफिलिंग का शुरू करना है जिससे एनवायरनमेंट को हार्म ना पहुँचे और एनवायरनमेंट फ्रेंडली कुछ कर पाए. वहाँ से शुरुआत होने के बाद वी थिंक कि वाई नॉट उसके साथ ऑर्गेनिक का भी हम शुरू करें जिससे लोगों को अच्छा खाने के साथ साथ हम एनवायरनमेंट को भी हेल्प कर सकते हैं. मतलब अगर हम सिर्फ एनवायरनमेंट को प्लास्टिक फ्री करने से एनवायरनमेंट हेल्दी होने नहीं वाला है. हमें शुरुआत सॉइल्स से, पानी से, हवा से सबको क्लीन करके हम एनवायरनमेंट को क्लीन कर पाएंगे. सो इसलिए हमने ऑर्गेनिक ग्रेन्स का सोचा एंड वी बोथ एग्री ऑन दैट. और उसकी वजह से पृथ्वी का जन्म हुआ. एंड उसी रीज़न से हम लोग ने ऑर्गेनिक ग्रेन्स और ऑर्गेनिक चीज़ों का स्टार्ट किया. एंड डेफिनेटली हमारा मोटिव ये भी है कि हम प्लास्टिक फ्री पैकेजिंग के साथ साथ थोड़ा सा सोशल वर्क बिकॉज ऑफ जो भी अभी घट रहा है हेल्थ से रिलेटेड काफ़ी चीज़ें, इट्स रिलेटेड टू आवर एनवायरनमेंट ओनली. So plastic free packaging plus refilling, we promote refilling very strongly. इसलिए हमने ये भी शुरू किया है कि आप हमारे यहाँ आइए, आपके डब्बे लेके आइए और रिफ़िल करके यहाँ पे जाइए. सो वी ईगर एंड वी लाइक हम सबको बोल रहे हैं कि आप प्लीज़ ये इसको प्रमोट करें. आपका टाइम जाएगा एग्री, बट हमारे यहाँ आके डब्बे रिफ़िल करेंगे तो बहुत सारे चीज़ों से हम थोड़ा सा कॉन्ट्री करके हम अर्थ को सेव कर सकते हैं. मधुरा मॅडम, आता आपण धान्याकडे जाऊया.
नेमकं काय भेटतं तुमच्याकडे? आपल्याकडे सगळ्या प्रकारचे तांदूळ आहेत. वेगवेगळ्या म्हणजे आंबेमोहोर हा अगदी हातसडीचा आंबेमोहोर आपल्याकडे उपलब्ध आहे. हा तुम्हाला कुठेही मिळणार नाही आणि त्याची चव अगदी सुंदर आहे. म्हणजे नुसता भात साधा तूप मीठ भात किंवा अगदी साध्या ताक भातसुद्धा फार अतिशय चविष्ट लागतो. नंतर वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याकडे खपली गहू आहे, लोकवन गहू, बन्सी गहू, हे अगदी ज्या जुन्या चांगल्या जाती होत्या त्या जातीचे आपल्याकडे धान्य उपलब्ध आहे. मटकी, अगदी बारीक गावरान असलेली मटकी, मूग, सगळ्या प्रकारची राजमा, बारीक चवळी, ही सगळी कडधान्य, वालाची डाळ, काबुली चणे, ज्वारी आणि त्यासोबतच ही सगळी मिलेट्स आपल्याकडे उपलब्ध आहेत. ज्वारी, बाजरी, नाचणीसोबतच कोडो मिलेट, फॉक्सटेल मिलेट, लिटिल मिलेट, बार्नयार्ड मिलेट, हे सगळी अनपॉलिश्ड धान्य आपल्याकडे आहेत. त्यासोबतच सगळ्या प्रकारच्या डाळीसुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहेत आणि डाळीसुद्धा अगदी शून्य केमिकल्स वापरून आणि अनपॉलिश्ड अशा चविष्ट डाळी आपल्याकडे उपलब्ध आहेत. आपली स्पेशालिटी अशी आहे की ही हळद आणि गूळ ह्या दोन्ही गोष्टींमध्ये सुद्धा अगदी कोणतीही फवारणी नाही आणि ह्याचा वास तुम्ही पाहू शकता की तुम्ही एकदा ही हळद वापरल्यावर खूप सुंदर. येस, आणि एकदा हे धान्य वापरलं की तुम्हाला चवीतला फरक तुम्हालाच लक्षात येईल. रेड राईस हा एक प्रकारचा राईस असतो की हा इवन याचं फायबर कंटेंट खूप चांगलं असतं आणि याच्यामध्ये आयर्नसुद्धा खूप असतं. त्यामुळे हा अगदी डायबेटिकसाठी सुद्धा रेड राईस आणि वेगळ्या वेगळ्या प्रकारची मिलेट्स ही तुम्ही अगदी दररोजच्या जेवणामध्ये पांढऱ्या भाताला एक ऑप्शन म्हणून हे तुम्ही वापरू शकता आणि ह्याच्यामुळे शरीरातलं शुगर वाढण्याचं प्रमाण हे खूप कमी होतं. डायबिटीसचे पेशंटसुद्धा ह्या गोष्टी वापरू शकतात. त्याबरोबरच आपल्याकडे आपण हे सगळे धान्य इथे डिस्प्लेला ठेवलेले आहेत. आपली अगदी जी गोष्ट सोलापुरात कुठेही मिळत नाही ही आपली स्पेशालिटी म्हणजे आहेत वेगवेगळ्या प्रकारचे पोहे. आता हे तुम्ही गेस करू शकता काय आहे? नाचणी. हो, अगदी बरोबर. मॅडमना स्वयंपाकघरातलं नॉलेज खूप छान आहे. हे नाचणीचे पोहे आहेत. कारण का नाचणी खायला मुलं कंटाळा करतात, तर या नाचणीच्या पोह्याचा चिवडा इतका सुंदर होतो की 6 वाजता मुलं भूक लागली की हे स्नॅक्स आपण नक्की देऊ शकतो. हे रेड पोहे आहेत की हे रेड पोहे तुम्ही नॉर्मल आपल्या कांद्या पोह्याला रिप्लेसमेंट म्हणून वापरू शकता. म्हणजे स्नॅक्स म्हणून मुलांना आपण धान्य देऊ शकतो. मॅगीला मॅगीला खूप छानच ऑप्शन आहे. आणि हे नाचणीचे पोहे आहेत, ह्याचा पण चिवडा खूप छान होतो. हे ज्वारीचे पोहे आहेत की जे आपण सगळ्या प्रकारचा भातच आपल्या नाश्त्यात घेतला गेला जातो, रवा, कार्बोहायड्रेट्स. तर हे मिलेट्स हे खूप चांगला ऑप्शन आहे. तुम्ही नाश्त्यामध्ये ज्वारीचे पोहे किंवा रेड पोहे जर वापरलेत तर त्याचा आपल्या आरोग्याला खूप फायदा होईल. याबरोबरच आपल्याकडे केमिकल विरहित गूळ आहे, सगळ्या प्रकारची पिठं अवेलेबल आहेत. ज्वारीचा रवा ज्याच्याने आपण इडली करू शकतो असा ज्वारीचा रवा आपल्याकडे अवेलेबल आहे. थालीपीठाची भाजणी अवेलेबल आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही नक्की ट्राय करू शकता. मॅडम, तुम्ही म्हणालात की प्लास्टिक मुक्त धान्य आहे, मग याचं पॅकेजिंग पण इको फ्रेंडली व्हायला पाहिजे. ते कसं असतं? बरोबर आहे. तर ह्यासाठी आपण अशा छान प्रकारच्या अगदी कॉटनच्या पिशव्या घेतलेल्या आहेत. ह्याच्यामध्ये तुम्हाला तुमचं सगळं धान्य मिळतं आणि त्याला आपण अगदी इझिली ओपन करू शकतो. फक्त एक धागा जेव्हा आपण उघडला तेव्हा ही बॅग आपण उघडू शकतो आणि ही बॅगमधलं धान्य आपण काढून घेऊ शकतो. या बॅग्सला आपण परत घेतो आणि त्याचं जी काही कॅशबॅक आपण प्रत्येकाला देत असतो. दर महिन्याला एक 25 ते 30 प्लास्टिकच्या पिशव्या आपण कचऱ्यामध्ये फेकून देतो. तर हे थांबवण्यासाठी या रियूज करण्याच्या बॅग्स हा सगळ्यात मोठा सोल्युशन आहे. आणि असं अगदी आपण वर्षभरात जरी केलं तरी प्रत्येक घर हे 300 जवळजवळ प्लास्टिकच्या पिशव्या आपण कचऱ्यात जाण्यापासून वाचवू शकतो. आणि ह्या बॅग्स तुम्ही तुमच्या घरामध्ये वापरू सुद्धा शकता. रियूज होणार आहे. येस, अगदी येस. मॅडम, या धान्याच्या किमती कशा असतात? बाजारातल्या किमती आणि या किमती कसं कम्पेअर कराल तुम्ही? केमिकल फ्री धान्याचं किंवा नैसर्गिक धान्याचं उत्पन्न कमी येत असतं. त्याच्यामुळे हे धान्य बाजारातल्या इतर रासायनिक धान्यापेक्षा थोडं महाग असतं.
पण आपण जेव्हा सारासार आपल्या हेल्थचा विचार करतो आणि त्याच्यामध्ये नंतर हॉस्पिटलायझेशनमुळे होणारा जो खर्च आहे त्या मानाने हे फारच कमी आहे. आणि त्याहीमध्ये बाकी सगळे जे मोठे मोठे ब्रँड्स ऑर्गॅनिक गोष्टी देतात किंवा केमिकल फ्री धान्य देतात त्यापेक्षा आपली किंमत नक्कीच खूप कमी आहे. आणि आपण स्वतः म्हणजे सोलापूरकरांच्या कन्व्हिनियन्ससाठी आपण हे त्यांच्या घरापर्यंत पोचवतो आहे. मॅडम, हे सोलापूरकरांना धान्य घ्यायचे असतील, पाहायचं असेल तर त्यांना कुठं यावं लागेल? आपण अगदी मोक्याच्या ठिकाणी आपलं दुकान आहे. अगदी 7 रस्त्यामध्ये पेट्रोल पंपच्या अपोजिट पद्मावती कॉम्प्लेक्समध्ये बॅक साईडला आपलं दुकान शॉप आहे आणि तुम्ही व्हिजिट करू शकता. तुम्ही इथे येऊन गोष्टी पारखून त्या विकत घेऊ शकता आणि नंतर जर हवं असेल तर तुम्ही त्या घरीसुद्धा मागवू शकता. टाईम काय असेल याचा? संध्याकाळी 3 ते 7 पर्यंत. तुम्ही म्हणालात की मॅडम वर्ष होईल आता या शॉपला, तर वर्धापन दिन तर होणारच, तर काय आहे डोक्यात? वर्धापना दिनासाठी आपण खूप छान ऑफर देत आहोत. आपण 10% डिस्काउंट देणार आहोत फ्लॅट सगळ्या गोष्टी तुम्ही ज्या खरेदी करणार आहात. फक्त तुम्हाला पृथ्वीची मेंबरशिप घ्यायची आहे आणि पृथ्वीची मेंबरशिप घेतल्यानंतर पुढच्या 4 महिन्यामध्ये तुम्ही जे काही गोष्टी आमच्याकडनं खरेदी कराल त्या सगळ्यावर तुम्हाला 10% डिस्काउंट मिळणार आहे. खूप छान संकल्पना आहे. आणखीन एक माझा प्रश्न आहे की तुम्ही डॉक्टरी पेशातून या सगळ्यांकडे कसं पाहता, म्हणजे कसं वेळ देता याकडे? अन्न हा सगळ्यात महत्त्वाचा आरोग्याचा मुद्दा आहे आणि मला त्याच्याबद्दल प्रचंड तळमळ वाटते की आपण आपलं अन्न हे उत्तम प्रतीचं असावं आणि त्यासोबतच पर्यावरणाला पण आपण नुकसान कुठेही पोचू नये. तर या दोन्ही कन्सेप्ट्सला सोबत घेऊन आपण हे पृथ्वीमार्फत लोकांपर्यंत हे चांगल्या गोष्टी पोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यामुळे मला म्हणायचं आहे की विषमुक्त खा आणि आरोग्यदायी राहा. मधुरा मॅडम, शेवटी सोलापूरकरांना काय आवाहन कराल तुम्ही? सोलापूरकरांनी अगदी चांगल्या प्रकारचं अन्न खावं आणि त्यासाठी तुम्ही रसायनमुक्त धान्याची निवड करा आणि पृथ्वीची निवड करा. आम्हाला येऊन नक्की भेट द्या आणि तुम्हीच हा फरक तुम्हाला जाणवेल. धन्यवाद. धन्यवाद. जयेश दर्बी कलेक्शन कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सुटिंग शर्टिंगसाठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता मोदी, पंकाविरी जवळ, सोलापुर. सोलापुर के इतिहास में पहली बार छोटे फंक्शन के लिए हॉल रेंट होगा 0 रुपए। स्पाइस एंड आइस इवेंट्स की सुपर सेवर ऑफर। कोई भी छोटे फंक्शन के लिए आज ही संपर्क करें स्पाइस एंड आइस इवेंट्स।